हॅलो हॅलो. आज आपण डाळ भात बनवणार आहे ना मम्मा? आज कुकर लावायचा आहे, तर तू इथे उभं राहून पहा की कसा कुकर लावायचा असतो. तुला सुट्टी लागली ना आता? हां. मग लक्ष ठेवायचं की मामा कसं बनवते, कुकर कसा लावते, म्हणजे तुला पण लावता येईल ना नंतर. हां. ओके. तर आता आपण हा कुकर घेतलाय. ओके. आता आपला कुकर हलतोय थोडासा म्हणून मी याला ताटलीवरती ठेवलंय. ओके. आणि हे 2 कुकरचे डबे आहेत. ठीक आहे. ओके. हा मोठा आणि हा छोटा. तर मोठ्या डब्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये भात घालायचा. ओके. आपण लावतो डाळ भात कुकरला. ओके. हा. तर आपल्याकडे नेहमी सारखा बनव. छान छान. तर आपल्याकडे ही वाटी आहे, तर आपण असं मोजून घेऊयात. ओके. 1 वाटी, 2 वाटी आणि 3 वाटी. ओके. आता 3 खूप झाले. या डाळी कुठल्या आहेत माहिती तुला? कोणत्या? ही कुठली डाळ आहे? ओळख पाहू. तुरीची. ही तुरीची आहे, जी मोठी मोठी आहे. ओके. अच्छा. मी थोडी त्याच्यात कन्फ्यूज होते कोणती वाली. ही अशी असते. हे बघ, ही अशी असते. ओके. तर ही आपण घेतोय 3 चमचे तुरीची डाळ आणि 1 चमचा मुगाची डाळ. घे त्याच्यातून 1 चमचा याच्यामध्ये टाक. ही 1 चमचा टाकायचं आहे. फुल भरायचा 1 चमचा. ओके. व्हेरी गुड. ओके. बसून ठेव याला. ते इकडे. आणि ही आहे कुकरची जाळी, ज्याला होल होल असतात. ओके. ती तर डिझाइन टाइप आहे. याच्यामध्ये ठेव, कुकर मध्ये बरोबर मध्ये ठेवायचं. ओके. आणि आता आपल्याला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचंय. 1 ग्लास पाणी घालायचंय कुकरच्या खाली. ओके. ओके. मग ते गरम पाणी होऊन हे काय शिजतं? हो. आणि 4 शिट्ट्या घ्यायच्यात. ओके. आणि आता याला आपण स्वच्छ धुवून काढायचं. मी पण करू शकते? हो. आता धुवून काढ स्वच्छ. तर ही डाळ आहे ना, ही धुवून घ्यायची. ओके. मला मदत करशील का? हो हो ठीक आहे, मी दाखवते. हे बघ, डायरेक्ट नळ चालू केला. मी दाखवते, तू लक्ष दे. आणि असं हळूवार त्याच्यामध्ये असं बोटं फिरवली. ओके. आणि असं काही कचरा असेल तो निघून येतो. पाणी खालची डाळ तर पडते. ती जी हलकी असते ना, म्हणजे कचरा असतो किंवा किडीची असते, तर ती निघून जाते. ओके. असं 2 वेळा धुतलं, कारण या डाळीला पण केमिकल लावलेलं असतं. म्हणून एवढा फेस. आणि आता सरक तिकडे थोडंसं. आता याला हे असं चोळायचं थोडंसं. ओके. थोडंसं चोळायचं. हा बघ, बस. ओके. आणि असं धुवून काढ. ओके. बस. आता हे पाणी ओतून द्यायचं. हे 3ऱ्यांदा ओतलं आपण. ओके. आता परत चौथ्यांदा मी त्याला पाणी घेतलं, ओतून देते. आणि आता 5व्यांदा पाणी घेतले मी. ओके. पाणी एवढं घ्यायचंय. आता हात नको घालू त्याच्यामध्ये, सरक साईडला थोडंसं. याच्यामध्ये एवढं पाणी घातलंय की तुरीच्या वरती पाणी येईल थोडंसं. सेंटीमीटर माहिती तुला? 2 सेंटीमीटर असं. ओके. आता आपण याच्यात पाणी घातलेलंच आहे, पण आपला कुकर जरा थोडा जुना आहे ना, म्हणून आपण याच्यात अजून अर्धा ग्लास पाणी घालू. आणि म्हणजे याच्यात 4 शिट्ट्या काढायच्यात आपल्याला. आता आपली तुरीची डाळ, मुगाची डाळ धुवून झाली. आता तांदूळ पण तसेच धुवायचे. मला तांदूळ धुवायला खूप मजा येते. फक्त हे असं ओतून घ्यायचं पहिल्यांदा. मग काय कचरा असेल तो निघून जातो. आपण तांदूळ पहिल्यांदा मिसळून घेतले. खडे असतात त्याच्यामध्ये क्वचित एखाद्या वेळेस. असा हात फिरवायचा आणि
मग हे असं पाणी ओतून घ्यायचं. ओके, 2 वेळा आपण ओतून घेतलं. मग आता तिसऱ्यांदा त्याला थोडंसं हलक्या हाताने चोळायचं, जसं डाळ चोळून घेतली होती. ओके, आता असं हातामध्ये बुडव. ओके, व्हेरी गुड. असं पूर्ण बोट, म्हणजे त्याचे तांदूळ निघून जातील. ओके, आणि आता याला मी ओतून घेते. आता अजून एकदा. आता अजून एकदा. ओके, मला पण करायचंय. झालं काम आता. असं बघून बघूनच स्वयंपाक शिकला जातो. ओके, फक्त गॅसला हात नाही लावायचा, चुलीला हात नाही लावायचा. ओके, आणि आता हे तांदूळ जसे असतात ना तसं त्याला पाणी लागतं. तर आता याच्यामध्ये 1.5 इंच पाणी येईल एवढं मी पाणी घातलं या तांदळाच्या वरती. ओके, आणि मिठाची बरणी आण. पहिल्यांदा हात चांगले हात पुसून घे. आणि आता मिठाचं घे पटापट. चल खाली ठेव, इथे खाली ठेव. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. ही आपली जी डाळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, खूप नाही घालायचं. आणि भातामध्ये थोडंसं जास्त मीठ घालायचं. ओके, आणि याला मिक्स केलं चमच्याने. ओके, आणि या डाळीला देखील मिक्स केलं. ओके, आणि आता हा डाळीचं आहे मिठाचं मी झाकून ठेवते बाजूला. ओके, आणि आता हा जो कुकर आहे ना त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे 1.5 ग्लास. आणि याच्यामध्ये ही तुरीचा डाळीचा डबा आहे, त्याच्यामध्ये मूग डाळ तुरीची डाळ मिक्स आहे, तो खाली ठेवायचा. आणि त्याच्यावरती हा भाताचा डबा ठेवायचा. ते कसं काय होतं? आणि एकदम व्यवस्थित फिट बसवायचे. ते ठेवलं ना, भाताचा जो डबा आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवलं तर खूप बेस्ट. ओके, तर मी आता हे आणि याला भिजवून घेतलं आहे, म्हणजे ही रिंग भिजली की छान शिट्ट्या होतात. तर हा अशा टाईपचा कुकर असतो ना, जरा असा बसवायला हे असतो. आणि आता गॅस चालू करते. मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या काढल्या की मस्त डाळ भात आपला शिजला जातो. ओके, आणि आता चला मोठ्या गॅसवरती आपण ठेवला कुकर. मम्मा, तू कुकर होतं तोपर्यंत आपण काय करूया? आता आपण पीठ मळूया, आणि आपला हा कुकर होतोय तोपर्यंत आपण डाळीची फोडणी काढूया. हां, मला पीठ मळायचंय. मम्मा, डाळीच्या फोडणीला काय काय घेतात? हे बघ, इथे चॉपिंग बोर्डवरती ठेवलंय ना मी. 2 मिरच्या, टोमॅटो, लसूण, 2 मिरच्या, कारण त्या तिखट आहेत ना, कोथिंबीर आणि आलं. आता जास्ती मिरच्या नको टाकू, मला तिखट टोमॅटो नाही कापून आवडत घ्यायचं, जास्ती. कोथिंबीर कापून घ्यायची, आलं आणि लसूणची छानशी पेस्ट करायची, म्हणजे खूप छान लागतं. आणि आता तू खाणार आहेस ना, म्हणून ज्या तिखट मिरच्या आहेत ना त्याला मी मोठे मोठे त्याचे तुकडे करणार आहेत, जेणेकरून ते बाजूला काढता येत हो. पाहिजे तर. टोमॅटो बारीक कापून घ्यायचा. आता तू छोटी ना म्हणून मी तुला देत नाही आहे. ठीक आहे. सुरे, आणि हे आता याचे मोठे तुकडे, कारण ही मिरची आहे तिखट. ओके, आणि आता हा जो लसूण आहे तो झटपट कसा सोलायचा माहिती आहे? हे कडक टोक असतं ना, याला सुरेने हे असं केलं आणि तो खूप पटकन निघतो. मग हे बघ, झालं लगेच सोलून पटापट. हे बघ ना, हे असं. मी तर खूप पटकन केलं असतं, पण तू सुरी नाही देत ना हातात, म्हणून नाही करू शकत, नाहीतर केलं असतं. लसूण आणि आलं त्याची नेहमी ताजी ताजी पेस्ट केली ना की लसूण थोडाच लागतो, नाहीतर रेडीमेड पेस्ट असेल की मग ती खूप दिवसाची असते. आणि त्याला स्मेल नसतो असा छान.
फ्लेवर खूप छान येतो असं ताजं ताजं घातल्यामुळे. बघ आता मी मोठ्या मोठ्या 5 लसूण कांड्या घेतल्यात है ना. आणि आता हे आलं आहे ना, याला थोडीशी अशी साल मी काढून घेते. अशी सुरी केली तर असं पटपट साल पण निघते. आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलं तर त्याची पण गरज पडत नाही असं आहे. ओके. आणि मग याच्या थोड्याशा अशा स्लाईस करून घेणार. आणि मी आता याची पेस्ट लाटण्याने करणार आहे. त्याला करून दाखवते. ओके. लाटण्याने? मला लसूणचं तर माहिती आहे, पण मला आल्याचं नाही माहिती. आता हे आलं आणि लसूण आहे ना, त्याच्यावरती थोडंसं मीठ स्प्रिंकल करते. ओके. आणि त्याला पटकन लाटण्याने मी लाटून घेणार आहे. तर हे असं लाटणं असेल ना डिझाईनचं, तर त्याने काय होतं, हे जे लसूण आहे ना हा तो पळत नाही इकडे तिकडे, असं जागेवर थांबतो. नाही तर दुसरं आपलं प्लेनवाल्या लाटण्याने पण येतं करता, पण त्याने काय होतं की याने पण तर थोडंसं पळतंय. हो, पण तरी जागेवर राहतं. नाही तर लसूण असा पळून जातो. हे बघा आता या लाटण्याने असं दाबला जातो आणि हा लसूण पळत नाही इकडे तिकडे. त्या आल्यावर तर एकदम वेफर सारखी डिझाईन होती, सेम वेफर सारखं वाटतंय ते. हा, तेव्हा वेफर झाली त्याची. अशी एकदम ताजी ताजी अशी केली ना पेस्ट आलं आणि लसूणची. पण अशी का बनवतात पेस्ट? मिक्सर मध्ये घालून का नाही बनवत? मिक्सर मध्ये थोडं असेल तर ते फिरत नाही. आता लाटण्याने बघ किती सुंदर आणि बारीक झाली, एकदम बारीक है ना. आणि ते आलं पण नाही दिसत. याने इतकी डाळ टेस्टी होईल ना की तू खातच राहशील अशी. हे बघ बघ किती झटपट झाली आहे का नाही. एक जटाटवी कलचल प्रवाहकारी दस्तली वने ब्रह्मतांड जंगमानि कांडमड्डमड्डमड्डमड्ड. जटाटवी कलचल प्रवाहकारी दस्तली वने ब्रह्मतांड जंगमानि कांडमड्डमड्डमड्ड. काय बडबडते बरनवी? गाणं बोलत होते शिवशंकरांचं. हो, येतं तुला बोलता? थोडंच येतं. ये बरं बोल. हो. जटाटवी कलचल प्रवाहकारी दस्तले वने ब्रह्मतांड जंगमानि कांडमड्डमड्डमड्डमड्ड. एवढंच येतं. बघ आपला भात छानसा झालाय. आणि हे बघ ती डाळ झाली ना छानशी, खूप छान झाली. चला आता तिला फोडणी देऊन घेऊयात. ओके. कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याला काढतोय बाहेर. ओके. आता जरा जेवण बनवता गाणं पण बोलूया. जटाटवी कलचल प्रवाहकारी दस्तले वने ब्रह्मतांड जंगमानि कांडमड्डमड्डमड्ड. जटाटवी कलचल प्रवाहकारी दस्तले वने ब्रह्मतांड जंगमानि कांडमड्ड. पार्वतीच्या गणमुनी सणल्या रे, एकतरी मोदकानं गणुल्या रे, बाप्पा गणुल्या रे. पार्वतीच्या गणमुनी सणल्या रे. आवडलं तुला मम्मा गाणं? एकतरी मोदकानं गणुल्या रे, बाप्पा गणुल्या रे. पार्वतीच्या गणमुनी सणल्या रे. मम्मा, तुला गाणं आवडलं का ग? हो. तसं मला हे वाला गाणं खूप आवडतं. खालची नाचणं झालं त्याचं.
आले बाप्पा गणुले आले पार्वतीच्या गोलूमध्ये गणुले आले तरी मोदक खाणं गणुले आले बाप्पा गणुले आले पार्वतीच्या गोलूमध्ये गणुले आले मम्मा फोडणीमध्ये डाळ ओतून घेतली, त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं, चवीनुसार मीठ घालायचं, डाळ चांगली मिक्स करायची आणि मोठ्या गॅसवरती मस्त अशी छान उकळी काढून घ्यायची. एक उकळी आली की अजून 2 मिनिट डाळीला मंद आचेवरती शिजू द्यायचं. मस्त अशी डाळ गरमागरम डाळ चपाती डाळ भाताबरोबर खूप छान लागते. नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.